नमस्कार. कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुमचं आवडतं लोणचं किंवा चामड्याचे शूज, अगदी लाकडी कपाट सुद्धा अचानक खराब होऊन जातं? विचार केलाय कधी असं का होतं? तर आज आपण यामागच्या एका अदृश्य शत्रूबद्दल बोलणार आहोत. हो, कवक म्हणजेच फंगस. चला त्यांची ही रहस्यमय दुनिया जरा जवळून पाहूया. बरोबर ना? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतोच. म्हणजे एखादी वस्तू आपण इतकी जपून ठेवतो आणि एके दिवशी अचानक लक्षात येतं की अरे, ही तर पूर्णपणे खराब झालीये. पण असं होतं तरी कशामुळे? बरं, मग या अदृश्य आक्रमणाला बळी कोण कोण पडतं? सुती कापड, गोणपाट, चामड्याच्या वस्तू म्हणजे बूट, पाकेट, बेल्ट. एवढंच नाही तर लाकडी फर्निचरसुद्धा. आणि हो, खाण्याच्या गोष्टी विसरून कसं चालेल? लोणची, मुरांबे, सॉस, चटण्या, सगळं काही. यादी खरं तर खूप मोठी आहे, पण या सगळ्यांचा शत्रू मात्र एकच आहे. या सगळ्यामागे कारण काय आहे माहितीये? एक अशी गोष्ट जी आपल्याला दिसत नाहीये, अदृश्य आहे. आणि गंमत अशी आहे की ती गोष्ट आपल्या आजूबाजूलाच आहे, अगदी आत्ता याच क्षणी हवेमध्ये तरंगतीये. तर हा अदृश्य शत्रू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कवकांचे बीजाणू आहेत, ज्याला आपण फंगल स्पॉर्स म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही कवकांची अगदी सूक्ष्म बीजं आहेत, जी हवेत कायमच असतात आणि फक्त योग्य वेळेची, योग्य परिस्थितीची वाट बघत असतात. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या बीजाणूंना आपलं काम सुरू करण्यासाठी, म्हणजे आक्रमण करण्यासाठी फक्त 2 साध्या गोष्टी लागतात. यातला पहिला घटक आहे ओलावा, म्हणजे दमटपणा. हे बीजाणू सक्रिय होण्यासाठी आणि वाढण्यासाठी त्यांना थोडासा ओलावा लागतोच. आणि दुसरा घटक म्हणजे कार्बन. आता कार्बन म्हणजे काय? तर कापड, चामडं, लाकूड यांसारख्या गोष्टी. थोडक्यात काय, तर हेच त्यांचं जेवण आहे. अच्छा, तर ही आक्रमणाची प्रक्रिया नक्की होते कशी? चला 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी हे बीजाणू एखाद्या कार्बन आधारित वस्तूवर येऊन बसतात. मग दुसरा टप्पा, जिथे त्यांना ओलावा मिळतो तिथे ते रुजायला सुरुवात करतात. यानंतर काय होतं, तर कवकाचे बारीक तंतू पोषण मिळवण्यासाठी त्या वस्तूच्या आत खोलवर घुसायला लागतात. आणि मग येतो शेवटचा टप्पा. यामुळे ती वस्तू आतून पोखरली जाते, कमकुवत होते आणि तिचा नाश होतो. आणि म्हणूनच या सगळ्या प्रक्रियेमुळे मूळ वस्तू इतकी कमकुवत होते की ती जास्त काळ टिकूच शकत नाही. आता कळलं का की बुरशी लागलेले कपडे किंवा चामड्याच्या वस्तू इतक्या लवकर का फाटतात? यामागचं कारण हेच आहे. बरं, हे तर झालं वस्तूंचं, त्यांचं नुकसान होतं, ठीक आहे. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. जेव्हा हीच कवक आपल्या अन्नावर आक्रमण करतात, तेव्हाची गोष्ट पूर्णपणे वेगळी आणि खरं सांगायचं तर खूपच जास्त धोकादायक आहे. आणि हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा, जेव्हा कवक कपड्यांवर किंवा लाकडावर वाढतात, तेव्हा ते त्या वस्तूंना फक्त भौतिकदृष्ट्या कमकुवत करतात, म्हणजे आतून पोखरतात. पण जेव्हा हीच कवक अन्नावर वाढतात ना, तेव्हा ते काहीतरी वेगळं करतात. ते विषारी रसायनं तयार करतात आणि अन्नात सोडतात. आणि यामुळे ते अन्न खाण्यासाठी विषारी बनतं. या विषारी रसायनांना एक खास नाव आहे, मायकोटॉक्सिन्स. हे असं विष आहे जे काही ठराविक प्रकारची कवकं अन्नावर वाढताना तयार करतात. आणि याच मायकोटॉक्सिन्समुळे ते अन्न खाण्यालायक राहत नाही, ते विषारी बनतं. म्हणूनच ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. बुरशी आलेलं अन्न हे फक्त खराब झालेलं नसतं, ते विषारी झालेलं असतं. या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि असं अन्न खाणं आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप धोकादायक ठरू शकतं. तर आज आपण या कवकांच्या छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या जगाची एक झलक पाहिली. पण जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला हे जे अदृश्य जग आहे, त्यात अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.